ज्ञानदेव साराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. सद्गुरु गंगागिरी महाराज की. श्रीपाद रामदास महाराज पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की. हर हर महादेव. महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दत्तो मुनींद्रै. समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. काय तीन करा केला कोंबड्याने खरा. काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा. आडविले दासी तरी का मरते उपवासी. का म्हणे हाती कळा सकळ अनंती. काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून प्रातःकाली जर कोंबडा ओरडला तरच सूर्य उदयाला आला असे समजावी. नाही तर नाही असं होतंय का? कोंबडा आरावला तरच सूर्य उगवतो असं आहे का? जगद्गुरु तुकोबारांनी याच्यातून काय सांगायचंय नेमकं? अहो देवा, माझ्यामध्ये संतपणाचा अधिकार नसता. संतपणाचा भार माझे मस्तकावर का ठेवता? म्हणजे मला संत का म्हणता? म्हणजे कसं आहे, जगद्गुरु तुकोबारांचं असं आहे, संत पद प्राप्त झालं तरी ते म्हणते मी काय संत नाही. असं असतं ते. स्वतःवर कोणत्याच उपाधीला हे नाही करायचं. क्षरा होणे वेगळा, तुका होणे निराळा, पायी निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादी. म्हणजे नकोच त्यांना. ते म्हणते मी संत पणाचा अधिकार नसताना संतपणाचा भार माझे मस्तकावर का ठेवता? मला संत का म्हणतात? तर संत पण फार मोठं आहे की बाकीच्या ज्या पदवी महाराज अमुक तमुक हे लई खाली आहे. संत पद म्हणजे सर्वात श्रेष्ठ पद आहे. संत बाकीच्या ज्या उपाधी आहे ना त्याला मर्यादा असतात. संत म्हणजे सगळ्यांचा. त्याच्या ठिकाणी असं नाही बा अमक्याचा संत अमक्याचा, असं नाही. अमक्याच परंपरेचा, अमक्याच पंथाचा, अमक्याच धर्माचा, अमक्याच संप्रदायाचा, असं नाही. संत म्हणजे सगळ्या विश्वाकरता. संतपद फार मोठं आहे. संत पण तसं काय असं सहज अंगी येत नसतं. संत पण नाही मिळत हाटी म्हणले. ते काय बाजारात मिळणार पद नाही. आता जसं पदव्या भेटतात त्यात आखाड्यामध्ये त्रिवेणी संगमला तिथे गेलं की त्या आखाड्यामध्ये पदव्या देते लगेच. म्हणजे तो पण महाराज म्हणले ती तिथं नाही भेटत. संत पण नाही भेटत हाटी. बाजारात भेटणारी वस्तू नाही ती स्थिती, एक अंतःकरणाची अवस्था आहे. आणि हे संत म्हणजे देवरूप झालेले संत, भगवंत स्वरूप झालेले आहे ते.
ती आधी वेगळी राहिलीच नाही. देवरूप झालेले संत असताना ते म्हणत्या तुम्ही का मला भार ठेवल्यासारखं करता. म्हणजे एखाद्या यजमानाला स्वयंपाक करणाऱ्या नोकराने अडविले म्हणजे स्वयंपाक केला नाही तर तो का उपाशी मरेल. त्याला स्वतःला स्वयंपाक येतोच आहे ना. तरी नोकरांनी नाही केला पण तो काय उपाशी थोडाच मरणार आहे का. कोंबडा आरावला काय आणि कोंबडा कापला बी तरी सूर्य उगवणारच. कोंबडा कवर रे दसऱ्यापर्यंत राहते फक्त. दसऱ्याला घासरच होतो ना त्याच. कोंबड्याचा दसऱ्याला घसराच असतो. त्याच्यामुळे तो आरावला तरी सूर्य उगवणारच आहे. नाही आगावलं म्हणजे त्याचं काही हे नाहीये. पण आपण म्हणतो बा आता कोंबडा आरावला आता दिवस उगल. एक काय आहे पूर्वीच्या काळात घड्याळ वगैरे नव्हते ना. म्हणून पण वास्तविक पाहिलं गड्यानं स्वयंपाक केला बी नाही केला तरी गरजणी स्वतः करून खाऊ शकतो. तो काय उपाशी राहणार नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला अनंताच्या हातात आहे. आपण म्हणतो बा तो कलाकार आहे पण ती देवानं केलेली असती ना. आपल्या हातात असती तर मग ती प्रत्येकाला भेटली असती ना. कोणाला वाटतं आपल्याला लय मोठा बनावं नाही आपला लय नाव व्हावा. एखादा कला जर प्राप्त झाली गायन तर तो अख्ख्या महाराष्ट्रात गाजतो. मग ही जी कला दिली त्याला देवानं दिली का त्यानं निर्माण केली. देवानं दिली ती. त्याला माहिती नाही. त्याला असं वाटतं मला अभ्यास केला मला अमकं केलं तमकं केलं. अरे ती देवानं दिली कला. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला अनंताच्या हातात आहेत. त्यानं ठरवलं तर काढूनही घेऊ शकतो तो. काय अचानक एखाद्याचा आवाज जातो. आता काय करतो. आता काय करतो म्हणजे त्याच्या हातात आहे सगळं. द्यायचं त्याच्या हातात आहे काढून घ्यायचं त्याच्या हातात. ते भगवंताच्या हातात आहे सगळं. कला द्यायचं कोणाला ज्ञान द्यायचं कोणाला वैराग्य द्यायचं कोणाला विवेक द्यायचा कोणाला मुक्ती द्यायची हे त्याच्या हातात आहे. त्याचं पूर्वीचं काही सेवा असन काही ठेवा असन म्हणून तो देत असतो या गोष्टी आपल्याला. त्याचा देण्याचा उद्देश आहे याच्याकडून भगवंताची सेवा घडावी हा उद्देश. तीव्रात बाजूला ना आपण इकडं लौकिकामध्ये मोठेपणा करतो त्याचा उपयोग करतो नाही का. म्हणून प्रातःकाळी जरी कोंबडा ओरडला तरच सूर्य उगवायला आला असं काही नाही. अहो देवा माझ्यामध्ये संतपणाचा अधिकार नसताना संतपणाचा भार माझ्या मस्तकावर का ठेवता. संत आहेच ती. भार ठेवलाय मी नाही ठेवलाय मी. आता ते ओरिजिनल संतच तिथं काय जगद्गुरु तुकोबरायने त्यांचं पूजन करावा. जया आदरे पूजिले पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेची केली न त्यागीता दिव्य लोकाशी नेली. संत देवरूप संत असल्याशिवाय एवढं आहे का. रामेश्वर शास्त्री का असा येडा वेडा का कोणाला लोटांगण घालायला असा कसा कोणाचं ऐकून म्हणून असं आहे का. तिथीच त्याला जबर आलेली आहे. ब्राह्मण आहे तो. ब्राह्मण लोक मानित नाही कोणाला. सहाय्यनिक पडती कोणाचे तर तो तर शास्त्री आहे पंडित आहे विद्वान आहे. असा एवढा विद्वान त्या काळात त्याला एवढं मान पान आणि तो
जगद्गुरु तुकोबारायणला लोटांगण घालतो नवी नवी त्यांच्या कीर्तनात माग उभं राहून टाळ वाजितोय. म्हणजे संत पद प्राप्त झाल्याशिवाय या गोष्टी घडत नसतात. एवढी प्रचिती जबरदस्त आलेली असते ना. त्यांनी म्हणा तुका विष्णू नाही तुझा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम नाम घेता कापी यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषा. दगडा सहित वया जैसा तारियलेला या. संत आहे तुम्ही हा म्हणले बी नाही म्हणले तरी संत आहेच ते. तुम्ही म्हणल्यामुळं संत आहे असं नाही. त्या ज्ञाना सगळे 2-3 गोष्ट त्याच ज्ञान आहे. आपला वरडला बी नाही वरडला तर सूर्य हा उगतच असतो त्याच्या टायमिंगला. तुम्ही संत म्हणले बी नाही म्हणले ते संत आहेच, त्याच्यात काही कमीपणा नाही. तस एखाद्या यजमानाला स्वयंपाक करणाऱ्या नोकराने अडवली म्हणजे स्वयंपाक केला नाही तर तुका उपाशी मरण का. तसं तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला अनंताच्या हातात आहे. हे सगळं भगवंताच्या हातात आहे. आपण त्याची खेळणे आहोत. आपण त्याची सेवा करू शकतो. जे आपल्याला काय दिलं असेल त्यानं त्याच्यात. तुकाराम महाराज म्हणतात सर्व कला अनंताच्या हातात आहे. जीविताई धरी ना कागतिया परी ऐसिया करी चाळा पुलीस अवकळा सांडावी मांडावी काय ऐसे नाही ठावी तुका म्हणे करी ताक दुधा एकसरी हुका पुत्र ऐसियाचा करी चाळा पुलीस अवकाळा. अवकाळा माणसे अग्नीच्या वेळेला घाण येते म्हणून नाक धरतात. त्याप्रमाणे काही आचिरट जेवायला बसले असता नाक धरतात. अशा चेष्टा करण्यात आपलीच फजिती होती. कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी कोणती टाकावी हे त्या मूर्खांना कळत नाही. अवकाळा शब्द वापरलाय. आपलीच अवकाळा करून घेतो. विवेकहीन मनुष्याचं वर्णन केलंय. त्याच्याकडे विवेक नाही. त्याला सारासार कळत नाही. कोणत्या वेळेला काय करावं हे कळत नाही. असं मूर्ख माणसाचे लक्षण आहे. ज्यावेळेस विजेला बसतो घाण येते म्हणून नाक धरतो पण आतमध्ये 24 तास मध्ये त्याचं काय त्याच्या डोक्यात आहे का नाही. त्याचं गोडाऊन मध्येच आहे ना. आता काय नाक दाबून धरतो तू. आतमध्ये 24 तास त्याच्यामध्ये लोळत तवा नाही वाट येत. म्हणजे विवेक नाही विचार नाही. यानं काय होतं आपलीच फजिती होती ना. महाराज म्हणतात आपलीच अवकाळा. अवकाळा शब्द तुमच्या कोणाचं ऐकायला भेटला नाही तर आम्हाला काय अवकाळा शब्दाची काही एवढी ओळख नव्हती. तुमच्या भागात चांगला प्रचलित शब्द आहे अवकाळा. इकडे नाही कोणी अवकाळा शब्द ऐकायला कोणी म्हणत सुद्धा नाही. अवकाळा आमच्याचे थोड्या अवकाळा म्हणून तो शब्द परिचित झाला पण या भागात नाही. तिकडे त्या तुमच्या भागात अवकाळा शब्द चांगला प्रसिद्ध आहे. अनुभवाचा आहे थोडक्यात. कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी कोणती टाकावी. मूर्खांना तर मूर्ख शब्द वापरला म्हणल्यानंतर तेच काय जगद्गुरु तुकोबार आहे. मूर्ख शब्द कधी नाही वापरीत. मूर्ख शब्द वापरला म्हणजे आपण समजून घ्यायचं काय योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात याशी पुरुष ताक आणि दूध यांची सारखीच किंमत करतात. असं कसं. ताक वेगळ्या भावात विकत असतं. दुधाचा भाव वेगळा. दह्याची अंगी निघे ताकलोनी
दोन्ही एका मोले मागू नये तुकाराम महाराज म्हणतात. तैसे संत आणि जन याच्यामध्ये फरक असेल ना काही. हा. संत आणि सामान्य माणूस याच्यामध्ये जसा फरक आहे ना, किती भेटतील का ते? नाही ना. गबाळ किती कमी येत. संत नाही ना भेटणार. ते समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. पण या मूर्खाला कळत नाही ना. त्या मूर्खाला ज्यांचं वर्णन केलं त्यांची, हे जे मूर्ख ज्यावेळेस विधीला बसतात त्यावेळेस आपलं नाक दाबून जातात, आणि काही येडे जेवायला बसले असता नाक दाबून जातात. आता किती शहाणे असतील. आता यांच्या काय मूर्खपणाला काय, आता यांना काय डिग्री द्यावा. मूर्खापेक्षा काही असतं तुकाराम महाराज म्हणणार यांना तरी नाही. कळत शहाणे मूर्ख थोडक्यात. असे पुरुष दूध आणि ताक यांची सारखीच किंमत करतात, म्हणून ते मूर्ख आहे. ताक म्हणजे व्यवहारिक दृष्ट्या एकदम शेवटचा भाग, काहीच कामाचा भाग. जीविताई धरी नाक सागर या परी ऐतिहाचा करी साळा, आपुली चौकाळा सांडावी मांडावी, काय ऐके नाही ठावी, तुका म्हणे करी ताक दुधाई. तरी त्याला सार कळत नाही, आसार कळत नाही, संत कळत नाही, सामान्य माणूस कळत नाही, विवेक नाही. अज्ञानी माणसाचं वर्णन केलंय. तुका पुत्र पत्नी बंधू त्यांचा तोडावा सबंधू, कळू आले खट्याळते शिवो नये, लिंपो दोषे फेडावे मडके, फोडावे मडके, मेलेलेची गाये एके. तुका म्हणे त्यागे विन चुकी जे ना भोगी. पुत्र असो अगर पत्नी असो अगर बंधू असो त्यांचा संबंध सोडून टाकावा. ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बोलतात बरं, व्यवहार दृष्टिकोनातून नाही बोलत. संत असं कधी सांगत नसतात. त्यांचं अध्यात्माचं बोलणं असतं. त्यांच्या बोलण्यामधून त्यांना आपल्याला अध्यात्म सांगायचं असतं. अंतरंगातून बोलणं असतं. साधू समाधी भाषा असती. पुत्र असो अगर पत्नी असो अगर बंधू असो त्यांचा संबंध सोडावा. एक प्रमाण आहे ना, देव जोडी तरी करावा अधर्म. देव जर प्राप्त होत असेल तर मग अशा गोष्टी घडतात. बिभीषण बंधू, भरते माता, हे देव जोडत असलं तर आता काय सांगायचंय महाराजांना. जर हे सर्व खट्याळ आहेत असे आपणास कळले तर त्याची संमत करून आपण दोषाने लिप्त होऊ नये, जर चिटकू नये, त्या मोहात गुंतू नये. एखादी मनुष्य मेले म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडून आपण जसे त्याविषयी निराश होतो त्याप्रमाणे सर्व मेले आहेत असे समजून त्यांच्या नावाने मडके एका तडाख्यात फोडून
आता मडकं का फोडतात. आता एक ते याच प्रतीक आहे ना आपल्या गटाचं. शिरावीला घट पुढीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. असतानाच देहाचा निराश करायचा आहे. यांना ते देहाच्या संबंधानं आहे ना. ज्यांना देहाचं तादात्म्य सुटले आपापच संबंध सुटला ना. मग ज्याचा देहाचा संबंध सुटला ना, तिली तिलांजली म्हणला ना. आता आपले चांगदेव महाराज म्हणले ना, गुरु पुत्र झालो मुक्ताईत. त्यांना जन्म देणारे आई वडील भाऊ बंधू असतीलच ना. त्यांचा जन्म झालेलाच आहे ना. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे योगीराज, त्यांचे नाते आहेत ना. आई आहे वडील आहे बंधू आहे अमुक आहे तमुक आहे सगळं. आणि ते काय म्हणतात, आज माझा जन्म झाला आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईत. म्हणजे पहिले संबंध तोडलाच ना. पहिला संबंध तोडलाच ना अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. आता तिकडे नवीन आई झाली, त्यांचा मी मुलगा झालो, म्हणजे पहिला तोडला ना. देहाचा संबंध तुटला म्हणजे बाकीच्यांचा आपोआपच तुटला ना. पुत्र असो पत्नी असो देहाच्या संबंध ना. आता ते देह रूप नाही राहिले ना. आता बोध रूप झाले ना ते चांगदेव महाराज. आता आपण कोण झालोय मग? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. झाली संध्या संध्या माझा केला आत्मा राम. आता सुतक पडला, आता कशी संध्या काय. बोध पुत्र निर्माण झाल्यावर ममता म्हातारी गेल्यावर सुतक पडत ना. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. जन्म झाल्यावर बी धरावं लागत ना 10-12 दिवस काहीतरी. म्हणजे गेल्यावर धरावं लागत, जन्म झाल्यावर धरावं लागतं. मग आता संध्या केव्हा करून मी. आता कशी संध्या करू म्हणले मी. संध्या अगोदर झाली म्हणले, नंतर म्हणले करू मी केव्हा. आहे ना असं प्रमाण. अगोदर म्हणले झाली संध्या संध्या माझा केला आत्मा राम हृदय प्रकाशाला. नंतर म्हणजे बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. म्हणजे आता घरामध्ये एक जन्म झाला म्हणजे विटाळ पडला त्यांना. आता काही देवदेव करायचं नाही, देवपूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, पोथी वाचायची नाही, हरिपाठ करायचा नाही. म्हणजे विटाळ पडला म्हणते. काय बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा. आणि त्याच्यात म्हातारी मेली. आता म्हातारी मेली तर मग सगळंच पाळावं लागत आहे ना. म्हातारी मेल्यावर तर सगळं सांभाळावं लागत आहे मग फार. मग आता मी संध्या करू केव्हा म्हणले. तात्पर्य संबंधच वाढायचा हा विषय चालू आहे अध्यात्माचा आपला. संबंध तुटला जातो, देहाचा संबंध तुटला जातो. तो तोडला म्हणजे डायरेक्ट तोडला नाही जात, हरकत नाही घेतली जात. मनातून त्याचा मी देह नसून मी आता कोण आहे, शिवस्वरूप आहे, मी आता बोधरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मस्वरूप, मी अमर आहे. म्हणजे संबंध त्याच्यात राहूनच तोडायचा असतो, पात करायचा असतो. प्रत्यक्ष संबंधाचा त्याग नसतो करायचा, मनातून त्याग करायचा असतो. मनातून त्याग होणं महत्वाचं आहे, तोडण्यापेक्षा मनाचा त्याग महत्वाचा. जाणायचंय फक्त, प्रत्यक्ष नाही. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या जाणणं म्हणजेच संबंध तोडणे. पुत्र असो, अगर पत्नी असो, बंधू असो,
त्यांचा संबंध तोडावा. जर हे सर्व हट्याळ आहेत असे आपणास कळे तर त्याची संबंध करून आपण दोषाने लिप्त होऊ नये. मग त्या मोहात पडू नये आपण. त्या मोहात पडू नये. ते प्रत्येक आपल्याला वडीतच असतात माग. एखादे मनुष्य मेले म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडून आपण जसे त्याविषयी निराश होतो. आता हे जे संन्यास घेतात ना लोक, हे सगळं विधी करतात संबंध तोडण्याकरता. बिरजा होम करता सगळं पिंडदान वगैरे फार सगळं संबंध तोडून टाकायचं. दीक्षा घ्यायची म्हणजे नवीन नाव धारण करायचं. नाव सुद्धा बदलत, सगळं बदलत. मग मागचा संबंध तोडण्याकरता सगळा विधी करावा लागतो. आपल्याला सुद्धा दीक्षा दिली म्हणजे आपला सुद्धा संबंध तुटलेला आहे. देवाशी संबंध जोडला ना आता पद्मनाभ भजते याला. एखादी मनुष्य मेले म्हणजे त्याच्या नावाने मडके फोडून आपण जसे त्याविषयी निराश होतो, त्याप्रमाणे सर्व मेली आहेत असे समजून त्यांच्या नावाने मडके एका तडाख्यात फोडून टाकावे. आणि एवढं करून पुन्हा त्यांच्यातच राहायचं. माझे ना म्हणे विषयाची पात्र द्यायची. तो देहाला माझं म्हणत नाही, याला कसं काय माझं म्हणत. संबंध तोडला ना आता देवाला माझं म्हणतो ना तो. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा ना कोई. आता मीराबाईला काय काय त्यांचं चरित्र आपण ऐकलेलं आहे ना सगळं. वृंदावनला गेल्या मीराबाई सगळ्यांचा त्याग करून, सगळ्याचा त्याग करून मीराबाई वृंदावनला गेल्यानंतर मग तिथं बी त्यांना थोडा सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर त्यांचं भजन ऐकण्याकरता दुसऱ्या राज्यातून लोक यायला लागले ना. भजनामध्ये साक्षात्काराची वाणीमध्ये शक्ती होती ना. सत्संग चालायचं, मोठमोठे साधू संत यायला लागले त्यांचं भजन ऐकायला. मीराबाईच्या अभंगातून काय शक्ती होती. आणि मग ज्यावेळेस तिच्यावाली चौकड कीर्ती गाजली ना, इकडं तिकडं मीराबाईची कीर्ती गाजल्यावर मग घरची मंडळी त्यांना पश्चाताप झाला त्या राजा घराण्याला. एवढी मोठी संत मीराबाई आता आपण परत आणलं पाहिजे म्हणले तिला. मीराबाईने संबंध तोडेला होता ना. पण मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. मनातून संबंध तोडलेला होता तिनं. सगळ्याचा त्याग करून गेली होती ना ती वृंदावनला. काय मीराबाईला सत्संग चालायचा, भजन चालायचं, तिथं दर्शनाला लोक यायला लागले. भलत अजरामर कीर्ती झाली ती. जिकडं तिकडं मीराबाईचंच नाव. आणि मग हे राजे म्हणले एवढी मीराबाई मोठी संत, एवढा आपल्या कुलात एवढा मोठा महात्मा निर्माण झाला, तर त्यांनी त्या काळात मग काही राजदूत पाठवले का तुम्ही मीराबाईला घेऊन या म्हणून. शेवटचा प्रसंग आहे मीराबाईच्या चरित्रातला, शेवटचा प्रसंग. काही करा पण मीराबाईला घेऊन या म्हणले तुम्ही. मग ते बरेच दूत आले, सेवक आले वृंदावनला मेवाड वरून, आणि मीराबाईला विनंती केली त्यांनी, तुम्हाला मोठ्या याच्यामध्ये सौजन्यानं मोठ्या आदरानं विनंती केलेली राजे साहेबांनी का तुम्हाला परत बोलवलंय म्हणून. आता मीराबाई म्हणजे मी सगळ्याचा त्याग करून आले ना. ते जाईना ना ते माग. ते म्हणे आम्ही तसे जाणार नाही म्हणले माग, आम्हाला राजाचं तसं हुकुमी म्हणले. ते बराच काळ तिथं राहिले. त्यांनी हट्ट केला. ते म्हणले आम्ही उपोषणाला बसणार, आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलोय म्हणले, तसे जाणार नाही म्हणले. एक दिवस ते हट्टाला पेटली, आम्ही अन्न घेणार नाही, पाणी घेणार नाही मंदिराच्या बाहेर. मीराबाई मला सांगितलं सांगा तुम्ही थांबा मंदिराच्या बाहेर, मी जरा एकदा देवाचं दर्शन घेऊन येते, मग तुमच्या बरोबर येईन बा देवाची परवानगी घेऊन.
देवानं जर मला परवानगी दिली भगवान श्रीकृष्णाना तर मी येऊ शकते, अन्यथा नाही. कारण मी सगळ्याचा संबंध तोडून कृष्णाची झालेली आहे ना, कृष्ण रूप झालेली आहे. मीराबाई गेल्या भगवान श्रीकृष्णाच्या समोर भजन म्हणायला लागल्या. इतक्या तल्लीन झाल्या, इतक्या ते भान विसरून भजन म्हणायला लागल्या. पूर्ण त्याचं साधा विकृत झाल्या कृष्ण. हे म्हणायला वाटतं आताच मीराबाई बाहेर येईल, मगच मीराबाई बाहेर. कंटाळून गेले पार. दिवस गेला, मीराबाई बाहेर कुठे येते. आणि मग पार झाल्यानंतर मध्ये जाऊन पाहिलं तर मीराबाई कुठे मंदिरात. मीराबाई भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपाची एकरूप होऊन गेली ना, पण खून म्हणून. मीराबाई भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाची एकरूप झाली, पण त्याची सगुणाची खून म्हणून मीराबाईचा पदर भगवान श्रीकृष्णाच्या इथं असा वत्सलांछनाजवळ त्यांना दिसला. मीराबाई भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एकरूप झाली, सगुणाची खून म्हणून. मग त्यांनी पाहिलं, अरे मीराबाईच हे साडी म्हणले, मीराबाई तर कृष्णरूप झाली, कृष्णाच्या याच्यामध्ये त्या विग्रहामध्ये एकरूप झाली. जा गेले माग, मग आता काय करते. मीराबाईना संबंध तोडला ना, संबंध जोडला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे साथ. म्हणजे महाराज म्हणतात, तुम्ही एका परत मडकं फोडून टाका एका ठोक्यात, पुन्हा सांग. मग काय दुःखाचं काम आहे का. काय दुःखच नाही ना. मग पिंड पदावरी दिला आपल्या घरी का म्हणे माझी भार उतरली होती. महाराज म्हणले एका धडाक्यात मडकं फोडून टाकावा. तुकाराम महाराज म्हणतात, त्यागावातून भोग कधी चुकत नाही. त्याग परमार्थामध्ये लागतो, त्याग. पण परमार्थातला संतांचा त्याग हा सात्विक त्याग आहे. त्यागातही काही तामसी त्यागी असतात, काही राजस त्याग असतो. हा सात्विक त्याग. संसारी असावी, आता असून नसावं कसं. मग असावा बी आणि नसावा बी एक कसं काय चालत. हा, देह असावा त्यांच्यामध्ये, देहाचे धर्म येते, ऋण येते, पण मनाना भगवंताचं व्हावं, मनाना समर्पित व्हावं भगवंताला. देवा आता विठ्ठल माझा 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 ही विठ्ठलाचा. म्हणजे संसारी असावी, असोनी नसावी, आणि भजन करावे वेळोवेळा. म्हणजे ते चिटकत नाही ना. अखंड भजनाना चिटकत नाही, त्याच्यात राहतय पण चिटकत नाही. ते वर्तत दिसती ती ही ना माझ्या काही, मी त्याच्यावरती चमक राहते. म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, त्यागावातून भोग कधी चुकत नाही. चुकवायचं असलं सगळं तर त्याग. त्याग हा विचाराचा विषय. त्याग करायचा म्हणजे वस्तूचा त्याग नाही. आसक्ती नष्ट झाली तर तो त्यागच, नाही का. आणि आसक्ती राहिली पुढं सोडून गेला, चालू फोन. मग आलोय पंढरपूर मध्ये बरं का. आता पेळल्या का पण हा त्याग आहे का. मग आम्ही बारीला लागलो, तुम्ही मोटर बिटर चालू केलं का, पाणी बिणी लावलं का व्यवस्थित, हा त्याग आहे का. शेळ्या बेळ्या व्यवस्थित तारा बाहेर टाकला का शेळ्यांना. आलोय आम्ही देवाला
बकरं बिकरं पाडले की व्यवस्थित सगळं? हा. मग तिथं राहूनच जर त्यांच्यातच राहून त्याग केला तर तो त्याग आहे मग, नाही का? हा. चित्तातून काढायचं हे प्रत्यक्ष काढून काय करते त्याला? चित्तातून निघालं पाहिजे. चित्तातली जर नाही गेली म्हणून महाराज म्हणली वारली. काय वापरला? वारली. वारल्यावर कशी काय येईल परत? चिंता. आपल्याला चिंता मारायची, दुसरं नाही कोणी मारायचं. तो खरा त्याग आहे. व्याल्या वीण करी शोभनात तातडी चारते गधडी करीत कसे पालाळ आणि काचे देखी सांगता नवे सुखी साखरे कुंताच्या ढेकरे न देखी पृथ्वी जवेल पृथ्वी रूप दावी कष्टी मळीनवरी तुका म्हणे अरे वाचाळा हो ऐका अनुभवे विन नका वाव घेऊ. जगद्गुरु तुकोबरायांचं असं वरपंगी लोकांना मग खेटर होती त्यांच्या हातामध्ये. त्यांना पाहिजे अनुभवाचं. तुका म्हणे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव समान आहे. कोरडा ज्ञान संतांकडे नसतं. संतांचं सगळं अनुभवाचं असतं. म्हणून वाचा शब्द वापरतात ते. कोणी एक स्त्री बाळंतीण न होता बाळंतपणाचा डौल लोकांना दाखवू लागली. अशी ही गधडी किती चार करणारी आहे. म्हणजे हे कशा करता? अनुभव करता दृष्टांत या. हे सगळे दृष्टांत जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या व्यवहारातले दृष्टांत कशा करता? आपल्याला अध्यात्म कळवण्याकरता दुसऱ्या खऱ्या बाळंतीण झालेल्या स्त्रियांचा सर्व प्रकार पाहून आपणही त्याप्रमाणे करावे. म्हणजे बास, शेक, शेकडी, सोनीकडून अंगात तेल वगैरे चोळून घेणे. पण तसे दुसऱ्याकडे पाहून आपण तसा पाला कशासाठी करावा? म्हणजे याच्या करता सोंग नाही करू बस. झाले लाडू भेटत, आमचं भेटत, तमचं भेटत, सोय होती सगळी. त्याच्याकरता त्याचं सोंग आणून जमन का? नाही. त्याचा डौल दाखवून जमणार नाही ना. तस अध्यात्मामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असली, जो ओरिजिनल अध्यात्म करणारा त्याचं सोंग आणून जमन का आपल्याला? नाही. तो माळ घालतो म्हणून आपणही घालायची, पण त्याचे नियमही पाळायचे पाहिजे ना. प्रसंग आल्यावर मग भक्ती ते कठीण 16 वरची पोळी. मग तिथं कसरत होती ना. म्हणून हे व्यवहारातले दृष्टांत देतात महाराज. व्याली विन करी शोभन तातडी तारते गदडी करी तशी कसं या पाला अनेकाची देखी सांगता नवी साखरची कशा करता वरपंग सोंग करायचं महाराज म्हणतात. दुसऱ्या खऱ्या बाळात झालेल्या असतात सर्व प्रकार पाहून आपणही त्याप्रमाणे करावे. म्हणजे बास एक सगळी सोयीकडून अंगात तेल वगैरे चोळून घेणे. पण असे दुसऱ्याचे पाहून आपण तसा पाला कशासाठी करावा? साखरेच्या खाण्याची गोडी काय व सुख कसे आहे हे दुसऱ्याला सांगता यायचे नाही. साखर खाली तर त्याची गोडी सांग म्हणल्यावर आता कसं काय सांगा? शब्दानं सांगून कळन का? नाही. मग काय करावं लागल कळाय करताना? खावा लागल. खावा लागल. त्याचा अनुभव घ्यावा लागल. तो चटका देतो त्याचा अनुभव घ्यावा लागेल ना. कसा चटका बसल्यावर काय होतं बुवा? अनुभव घेतल्याशिवाय कळन का? तस साखर गोड आहे, साखर अशी आहे, साखर तशी आहे. किती दिवस वर्णन केल्यावर आपल्याला त्याचा अनुभव येईल.
स्वतः जोपर्यंत अनुभव घेत नाही, अनुभव आले अंगा म्हणते ते या जगात येतात. तसे अध्यात्माचे सगळे अनुभव आम्ही घेतले आणि मग लोकांना सांगतोय. अनुभवाविन बडबड म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये अनुभवाला फार किंमत आहे. व्यवहारात सुद्धा अनुभवाला किंमत आहे. आम्ही लय उन्हाळे पानकळी खाली म्हातारी माणसं म्हणतात. आमचं ऐका आम्ही सांगत होते, पण पोरं काय ऐका त्या. ते म्हणते उन्हाळी की असं पांढरे ते झाले आमचे. साखरेच्या खाण्याची गोडी काय, सुख कशी आहे हे दुसऱ्याला सांगता यायचे नाही. दुसऱ्याला सांग, त्याचा अनुभवच घ्यावा लागेल. अनुभवच घ्यावा लागेल. खरोखर खरोखर भोजन करून तृप्तीचे ढेकराने जशी पुष्टी येते, त्याप्रमाणे न जेवता उगीच थुंकून खोटीत मी जेवलोय असे म्हणून तृप्तीचा ढेकर पासून पुष्टी न येता उलट चेहरा मात्र अति कष्टी आणि म्लान दिसेल. एखादा म्हणलं मी आताच गुलाबजामू खाऊन आलो, नाही का, बासुंदी खाऊन आलो, सगळं भाजी पकवानाचं जेवण करून आलो, तृप्त झालो, पण त्याचं तोंड सांगत ना. त्याचं तोंड सांगत ना कपटी जाईल पोट भुकेला दिवसभर. आणि तो जर म्हणला नाही मी आताच फार बासुंदी विसरली एकदम सगळं फुल जेवण आलो, पण त्याचं तोंडावरून कळतं ना सगळं. तो जरी ढेकर देत आला ते लगेच लक्षात येते ना. तृप्ती झाल्यानंतर तिथे लक्षणं चेहऱ्यावर दिसतात ना. तृप्तीचा आनंद जेवल्यानंतर चेहरा पाहायचा, जेवायच्या अगोदर चेहरा पाहायचा. लय भुकेलेला अगोदरचा चेहरा पाहायचा आणि फुल जेवण तृप्त बडीशेप बीटशेप खाऊन बसले मग त्याचा चेहरा पाहायचा. लगेच कळत आहे ना. त्याला का वजन बिजन काय थोडंच करावं लागत का. पाहिल्या कळत हा जेवण आला का उपाशी आला, ढेकर खरीद येतो का आपलं बळच ढेकर देतोय. तुकाराम महाराज म्हणतात वाचाळ लोक हो. वाचाळ म्हणजे नुसते वाचना बडबड करणारी, शब्दज्ञानी. तुकाराम महाराज म्हणतात त्या काळात वाचाळ होतेच ना. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. अरे त्याला देव भेटन कसा. अनंत वाचाळ, किती वाचाळे म्हणले ते सारखे बरळतात. परमार्थाचं बरळतात, देवाचं बरळतात. काहींचे ग्रंथ पाठी पण अनुभव नाही, ग्रंथ पाठी पण अनुभव नाही. कला आहे, हजारो कला आहे त्यांच्याकडं, पण देवाची प्राप्ती नाही. वाचाळ मध्ये मोडलं जात आहे ना. अनंत वाचाळ बरळ त्या कैसा गोपाळ पाठी हरी. वाचाळ लोका हो, तुम्ही ऐका खरोखर अनुभवा वाचून काही बडबड करू नका. परमार्थामध्ये अनुभव असला तर बोलावा आणि त्याचाच परिणाम होतो समोरच्यावर. अन्यथा शब्दज्ञानी किती बडबड करू द्या, तो तृप्त नाही तर समोरचा कसं काय तृप्त होईल. कोण फोन आहे काय नाही पक्ष नाही. फोन म्यूट करा. त्यांचं लक्ष असेल तेव्हा.
व्याल्या विन करी शोभन तातडी चाराचे गदडी करी तशी कसया लाळ आणि काची देखी सांगता नवी सुखी साखरेची याच सोंग आणून ढोंग करून अवकाळा होता अवकाळा. त्या सांबारा नाही का साडी नेसला होता आणि असं भागवत वाचू राहिले ना तुम्ही. सांब आणि त्या साधूकडं गेले ते सगळे पोरं. स्त्रीचं रूप धरलं म्हणजे महाराज सांगा हिला मुलगा होईन का मुलगा होईल. ती लाजती म्हणले आम्ही विचारितो. आता तो साधू होता. त्याने ओळखलं यांचं नाटक. हे यांनी नाटक केलेलं आहे ना. सांबाला साडी नेसवली गरोदरी दिवस जवळ आले. तिला काल काय होईल सांगा. साधू म्हणले हिला मुसळ होईल म्हणले. तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करीन म्हणले. हे सोंग किती महागात पडलं. तसं परमार सोंगामध्ये अवकाळच होणार. सोंग केला ना उभ्या बाजारीत फजितीच होत असती. त्याच्यापेक्षा थोडं करावं आपलं. सोंग दाखवून काय करायचं जगाला तरी नाही का. जगाला सोंग दाखवून काय फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि जगाला तरी जग फक्त म्हणून 4 दिवस मोठा आहे बुवा. लय मोठा आहे महाराज आहे बुवा. कोणी मोठं म्हणल्याने कोणी मोठं होत नसतं आणि कोणी लहान म्हणल्याने कोणी लहान होत नसतं. परमार्थामध्ये मिळवायचंय समाधान. या बाकीच्या गोष्टी मिळून काय देव भेटत नसतो. सोंगे छंदी देव भेटत नसतो सोंगा करून. म्हणून जगद्गुरु तुकोबारांना एवढे उदाहरणं एवढं देऊन एकच सांगायचंय बाबा हो परमार्थ हा अनुभवाचा असावा. जिव्हाळ्याचा असावा. थोडा करावा नाही का ओरिजिनल करावा. उलट ते म्हणते मी संत नसताना मला कायला संत म्हणतात. म्हणजे आपण नसताना संत आहे असं मिळतो. म्हणजे उलट आहे ना. म्हणजे असं आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी तिशे पण पूज्यता डोळा न देखावी. पतिव्रता जसं सगळं झाकून ठेवायची. पतिव्रता सगळे लक्ष झाकून असतात पतिव्रतेची. तसं साधू सगळं आपलं झाकून ठेवीत असतो. त्याचं प्रदर्शन नाही करीत. जगाला सांगत सुटत नाही मी संत आहे मी संत आहे मी संत आहे. नाही ना. म्हणून महाराज शेवट का असं एवढं कडक बोलतात बुवा. तुकाराम महाराज म्हणतात वाचा लोक हो तुम्ही ऐका. खरोखर अनुभवापासून काही बडबड करू नका. आणि आता कलियुगाचं काय विचारायचंच नाही नाही का. आता तर कली भलताय. त्याच्यामुळं नाही आपलं गाथा असला म्हणजे आपण चाकोरीत चालतोय नाही का. आता आपल्याला दिशा दाखवतोय. जीवनातली व्यथा नष्ट करतो. आपलं दुःख नष्ट करण्याकरता गाथा आहे. दुःख बी कारणासहित नष्ट झालं पाहिजे. बरोबर दुःख जाऊन काही होत नसतं. बाकीच्या गोष्टी मिळून दुःख जात नाही. दुःख हे कायमचं गेलं पाहिजे. दुःख गेलं का जीवनातलं मग सुख कायमचं ठरलेलंच आहे. म्हणून वरपंगी लोकांना बोलतात ते आपल्याला नाही बोलत. त्याच्यामुळे तसं काय साधू आहे. साधूचं अंतःकरण काय आहे सुधरावा. लोकांची फसवणूक होऊ नये. आज किती लोकांची फसवणूक होती पहा बरं. अहो चुकीच्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपलं अख्खं आयुष्य व्हायला जाईल ना. दिशाहीन होता ना. सगळं जीवन बर्बाद होतं ना. एक मनुष्य शरीर भेटत नाही. आणि ते एवढं मनुष्य शरीर भेटलं जर आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा जर नाही भेटला आपलं आयुष्यच व्हायला गेलं ना. ह्या जीवनामध्ये जर आपल्याला भगवंताची प्राप्ती नाही झाली भगवंताचं दर्शन नाही झालं तर येरघार चुकणार नाही ना. महाराज बोलतात म्हणजे
कळवळ्यानं बोलतात, आपली खसगत होऊ नये. असंतन को संतन माने, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, पाहुणे तयाशी धन देती. संन्यास याला नाही, बहुरूपी आला तिथे. महाराज काय कडक बोलणं आहे. हा? बहुरूपी माहितीये ना, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश. मग त्याला किती पैसे देतात. त्याचं ते ऐकत असतील तशी. आता हे नाथांची वाणी आहे, साधूची वाणी आहे, काही सामान्य साधू आहे का? जगाचा मालक जिथं पाणी भरतो अशी महात्मे बोलतात. हे का बोलतात? अहो, आपली फसवणूक होऊ नये म्हणून, आपलं जीवन बर्बाद होऊ नये त्याच्याकरता आपल्याला सावध करतात. त्याच्यामुळे आपण संतांचं काही असं वाईट मानायचं नसतं. आपल्याला का बोलतात असं? आपल्या हिताकरता बोलतात. आई आपल्याला म्हणते उन्हात नको मरू, सावलीत मर. तिला मर म्हणायचंय का? तिचं अख्खं आयुष्य आपल्या कल्याणाकरता असतं. तसं साधूचं जीवन काही कोणा करताय? काय करायचंय साधूला स्वतः करता? जगाच्या कल्याणात, संताच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे. चंदन कोणा करता झिजत आहे? साधू झिजतो कोणा करता? स्वतः करता. आणि स्वतः करता काय करायचं राहिलेलं असतं त्याच्यावाला. म्हणून कळवळा असतो साधूचा एक. म्हणून थोडी भाषा आपल्याला असं वाटतं बा महाराज असं का म्हणतात. आणि याच्यातून एकच असतं, आपलं चांगलं व्हावं, आपण योग्य दिशेनं जावं, आपला परमार्थ एकदम अनुभव सिद्ध असावा, शास्त्र शुद्ध असावा, पवित्र असावा, थोडा असावा. काय कोणाला दाखवू नये, काही नाही काही नाही. आपलं आपलं बेस्ट पैकी भगवंताचं नामस्मरण करावं. दाखवायचं काही नसतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, व्याली विन करी शोभन तातडी चारती गदडी करी तशी. कसे पालाळ आणि काची देखी सांगता नवी सुखी साकारीची. कुंठाच्या ढेकरे न देईल पृथ्वी रूप दावी कशी. म्हणीनवरी तुका म्हणे अरे वाचाळा हो. तुका म्हणे अरे वाचाळा हो. ऐका. कुच्चीर माहितीये तुम्हाला? कुच्चीर 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 माहिती. संसारातले सगळ्या पाटे. भिजतही नाही शिजतही नाही तू. तो कायच्याच कामाचा नाही. भिजत नाही म्हणलं शिजन कस काय. म्हणून तशी गत हो नाही जीवाची. तुका म्हणे अरे वाचाळा ऐका. अनुभवी विन नका वाव घेऊ. वाव म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात, अहो वाचाळ लोक तुम्ही ऐका, खरोखर अनुभव वाचून काही बडबड करू नका. तुम्ही अनुभवाशिवाय बोलूच नका. काहीच उपयोग होणार नाही त्या बडबडीचा. त्याचं कल्याण होणार नाही. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. हा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. म्हणून 82 अभंग झाले आपले आता. महिना झाला ना आता. महिना झाला म्हणजे ॲव्हरेज महिना झाला ना एकादशीला. म्हणजे ॲव्हरेज बरं आहे. 82 अभंग झाले म्हणजे सरासरी ॲव्हरेज बरं आहे. चांगला ॲव्हरेज. सरासरी 2चं ॲव्हरेज आहेच म्हणायचं नाही का मग. बरं. आज थोडा टाइम झाला होता जरा.
पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की